मैत्रिणींनो, तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित शिवता येतो, पण तुम्ही फिटिंगमध्ये कुठेतरी चुकता, त्यामुळे तुमचा ब्लाऊज कस्टमरला व्यवस्थित बसत नाही. तर आज मी तुम्हाला एकदम सोपी आणि नवीन पद्धत सांगणार आहे. आणि त्यासोबतच तुमच्या मुंड्यामधली जी टीप आहे ती खालीवरी होते. एका रेषेमध्ये शिलाई येत नाही. मुंड्यामधील टीप खालीवरी होऊ नये त्यासाठी काय करायचे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण बारीक सारीक माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये मिळेल. तर मैत्रिणींनो, तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित शिवता, बरोबर कटिंगही करता, मग तुमचे ब्लाऊज चुकते का? मुंड्यामध्ये झोळ का येतो, फुगा का येतो? त्याचे मेन कारण म्हणजे तुमची फिटिंग तुमची व्यवस्थित नसेल. मग तुम्ही ब्लाऊज कितीही चांगला कट केला आणि कितीही व्यवस्थित तुम्ही शिवला तरी तुमचा ब्लाऊज चुकणार म्हणजे चुकणारच. तर माझ्या पद्धतीने फिटिंग करून बघा, तुमचा ब्लाऊज आजपासून कसाच चुकणार नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग हवी असेल तर तुम्हाला ब्लाऊज कस्टमरच्या मापावरूनच फिटिंग करायचं आहे. पहिले तुम्हाला कस्टमरला विचारायचं आहे की हा ब्लाऊज तुम्हाला एकदम परफेक्ट बसते का. कस्टमरला घालून पाहायचं आहे, तेव्हाच आपल्याला कळेल की हा ब्लाऊज व्यवस्थित आहे का नाही. आणि कस्टमरनी जर तुम्हाला म्हटले की माझा ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो, अगदी फेसोफेस बसतो, तर तुम्हाला कस्टमरच्या ब्लाऊजवरूनच माप घ्यायचे आहे. माझ्या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केल्यास तुमच्या ब्लाऊजला चुनी एकही येणार नाही. परफेक्ट ब्लाऊज फेसोफेस कस्टमरला बसेल. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात आणि कशी फिटिंग करायची ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये. तर मैत्रिणींनो, इथे मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे. आता आपल्याला जशाचा तसा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि मोजायचा आहे. समोरचा पार्ट मोजत असताना कधीही समोरची जी पट्टी आहे त्याच्या आतमध्येच आपल्याला मोजायची आहे, कारण की ही पट्टी जी आहे ती आपण आपल्या मतानुसार कमी जास्त घेतो. ही पट्टी तेवढीच आली पाहिजे अशी नसते. तर बघा, मी वरती मोजून घेतलेले आहे, तर 9 भरलेले आहे. आता खाली मोजणार आहे, तर 8 भरलेले आहे. आता ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे, तर वरती मी 9 इंचावर मार्किंग करणार आहे आणि कमरेला 8 इंचावर मार्किंग करणार आहे. तर बघा, इथे खाली मी 8 इंचावर मार्किंग करत आहे. आता वरची मार्किंग आणि खालची मार्किंग आपल्याला जोडायची आहे. तर आता इथे मी तुम्हाला ब्लाऊजसुद्धा ठेवून दाखवते की आपली टीप सरळ आली का ते. तर बघा, इथे व्यवस्थित आपली मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडलाही असेच मोजून घ्यायचे आहे. तर बघा, मी दुसरी साईडही सरळ करून घेतलेली आहे आणि ही सुद्धा तशीच मोजून घेणार आहे. ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा आहे, कुठेच ओढाताण करायचा नाही. तर बघा, हे सुद्धा वरती 9 इंच भरलेले आहे आणि खाली 8 इंच भरलेले आहे. तर हे सुद्धा आपण असेच मोजून मार्किंग करून घेणार आहोत. खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी काय करतात, काठाला काठाची शिलाई मारून देते आणि आतनी जे मार्जिन सोडलेली आहे 1.5 इंच असो किंवा 2 इंच असो ती शिलाई मारून देतात. त्यामुळे काय होते, ब्लाऊज कमी जास्त होतो. खूप वेळेस काय होते, आपल्या शिवण्यामध्ये कमी जास्त होते, त्यामुळे तुमचे अर्धा इंचाचा 1 इंचाचा फरक पडू शकतो. त्यामुळे असे परफेक्ट मोजून घेतले तर तुमचा ब्लाऊज हा व्यवस्थितच बसणार. मार्किंग करत असताना तुम्हाला एकच लक्षात द्यायचे आहे, एका भागाची मार्किंग सरळ दिशेने करायची आहे, एकाची उलट्या दिशेने करायची आहे. समोर जे मार्किंग केलेली आहे ते ब्लाऊज सरळ ठेवला होता. आता मागची मार्किंग करायच्या वेळेस आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा आहे. बघा, ही उलटी साईड तुम्हाला दिसत असेल, ते कशासाठी? ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करताना मशीनवर शिलाई मारू त्यावेळेस आपल्याला दोन्ही शिलाई नजरेसमोर दिसतील. ते तुम्हाला पुढे लक्षातच येणार आहे. तर बघा, आता मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजत आहे. तर बघू शकता, इथे भरलेले आहे 18.5 इंच आले तुमच्या लक्षात. ब्लाऊज व्यवस्थित करायचा आहे आणि मगच मोजायचा आहे. 18.5 इंच आलेला आहे. तर आता आपल्याला जो आपला ब्लाऊज आहे तो एका रेषेपासून दुसऱ्या रेषेपर्यंत पहिले पूर्ण मोजून घ्यायचा आहे. तर 21.5 आहे, तर 18.5च्या पुढे 21.5 पर्यंत मोजायचे आहे. 19.5, 20.5, 21.5 म्हणजे 3 इंच. 3 इंच ते याचे निम्मे करायचे आहे. 1.5 इंच इकडून शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच इकडून शिलाई मार्जिन सोडायची आहे. तर मी दोन्हीकडून मार्किंग करून घेणार आहे 1.5 इंचावर. झाले. आता आपल्याला पुन्हा मोजून बघायचं आहे, तर बरोबर 18.5 इंच आपले आलेले आहे. आता कमरेचा भाग आपल्याला मोजायचा आहे. तर ब्लाऊजचा कमरेचा भाग मोजायचा आहे. तर बघा, इथे एक कमरेचा भाग आलेला आहे 16 इंच. तर आता इथे आपण पूर्ण कमर मोजून घेणार आहोत. तर 19.5 आहे, तर आपल्याला पाहिजे 16 इंच. तर 16च्या पुढे 19.5 पर्यंत मोजायचं आहे. 17, 18, 19 आणि 19.5 म्हणजे 3.5 इंच. 3.5 इंचाचे निम्मे करायचे आहे. तर किती येते, पावणे 2 इंच. इकडे 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि या साईडला सुद्धा 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि ही मार्किंग केल्यावर पुन्हा मोजून बघायची आहे की मधात 16 इंच आले का ते.
तर बघा दोन्हीकडे पावणे दोन इंच मी मार्किंग केलेली आहे. आता मोजणार आहे तर बरोबर 16 आलेले आहे. आता वरची मार्किंग आणि खालची मार्किंग आपल्याला जोडून घ्यायची आहे. दोन्हीकडच्या मार्किंग आपल्याला अशा जोडून घ्यायची आहे. आले लक्षात तुमच्या किती व्यवस्थित आपली मार्किंग झालेली आहे. आणि जसा ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजच्याच मापाची आपली फिटिंग येणार आहे. तर ब्लाऊज मी ठेवूनही तुम्हाला दाखवणार आहे. बरोबर तुम्हाला दिसतच असेल की ही जी मार्किंग आपण केलेली आहे ती मुंड्यात पण कमी जास्त होणार नाही, मुंड्यात पण तुमचे कासल्यासारखे होणार नाही, मुंड्यातही व्यवस्थित फिटिंग होणार आहे. आता मेन मुद्दा, मुंड्यातले जोड आपले मागे पुढे होते. तर बघा आता मी काय करणार आहे, ब्लाऊज असा करून घेणार आहे. ब्लाऊज असा करून घेतल्यावर या साईडला आपल्याला मार्किंग दिसते का नाही, तर ब्लाऊज आपण उलटा करून घेऊयात. तर बघा ही मार्किंग दिसत आहे आणि खालची ही मार्किंग आपल्याला आता दिसत आहे. तर इथे मी तुम्हाला मार्किंग एकमेकावर लावून दाखवणार आहे आणि मुंड्यात बरोबर आले का ते सुद्धा दाखवणार आहे. तर बघा अशी ठेवायची आहे, मुंड्यात बघायची आहे. तर तुम्हाला इथे दिसतच असेल मुंड्यामध्ये खालीवरी झालेले आहे. एक भाग कमी आणि एक भाग जास्त झालेला आहे. आता काय करायचे, जो जास्त झालेला भाग आहे तिथे आपल्याला तिरकस लाईनमध्ये एक शिलाई मारायची आहे. तर ती शिलाई कशी मारायची आहे इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. जो भाग जास्त झालेला आहे तिथे शिलाई मारायची आहे. तर शिलाई कुठून मारायची आहे बघा, थोडीशी अलीकडून घ्यायची आहे आपल्याला आणि किंचित अशी तिरकस लाईनमध्ये शिलाई मारायची आहे, जेणेकरून हा भागही त्याच मापाचा तयार होईल. तर बघा आता इथे मी शिलाई मारून घेणार आहे आणि शिलाई मारल्यावर व्यवस्थित आपले एकमेकावर येणार आहे. फिटिंगची टीप खालीवरही कशीच होणार नाही. आता दुसरी साईडसुद्धा मी एकमेकाला लावून दाखवते तुम्हाला. बघा एकमेकाला लावल्यावर मुंड्यामध्ये आपल्याला बघायचे आहे. तर हे सुद्धा किंचित खालीवरी झालेले आहे. तर जो भाग खालीवरी झालेला आहे, जास्त झालेला आहे, तर इथे किंचित शिलाई मारायची आहे आपल्याला. बघा थोडीशीच अलीकडून घ्यायची आहे. ही शिलाई मारल्यावर ही सुद्धा मुंड्यामध्ये फिटिंग आपली व्यवस्थित येणार आहे. तर मशीनवर शिलाई मी मारून घेतलेली आहे. तर बघा मुंड्यातील जोड आपले किती व्यवस्थित एकमेकावर येणार आहेत. आता फिटिंग आपण करून घ्यायची आहे. तर बघा मार्किंगवर मार्किंग मी इथे ठेवून घेतलेली आहे आणि मुंड्यातले जोड आपल्याला एका हाताने मुंड्यात धरायची आहे, म्हणजे ते मागे पुढे होणार नाही. तर बघा तिथपर्यंत मी इथे शिलाई मारणार आहे. तर तुमच्या लक्षातच येईल. आणि बाहीची फिटिंग करायची नाही. बाहीची फिटिंग काठाकाठाला शिलाई मारून द्यायची आहे, ती आपण नंतर करणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. बाहीवर बाही ठेवून फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा ही आपली बाहीची फिटिंग आपण नंतर करणार आहोत. काठाला मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता तुम्हाला जोड दाखवते किती व्यवस्थित आले ते. तर बघा आता मुंड्यातले जोड एकदम व्यवस्थित आलेले आहेत. आता आपण ब्लाऊज मोजून बघूया कस्टमरच्या ब्लाऊजला की व्यवस्थित होतो का, कुठे कमी जास्त तर होत नाही ना. पूर्ण ब्लाऊजचा घेरा मोजून घ्यायचा आहे. तर इथे ब्लाऊजचा घेरासुद्धा परफेक्ट आलेला आहे, कुठेही कमी जास्त झालेले नाही. आता आपण बाहीला फिटिंग करणार आहोत. बाहीला कशी फिटिंग करायची, तर बघा ही जी बाही आहे त्या बाहीवर आपण कस्टमरची बाही ठेवणार आहोत. तर बघा इथे मी कस्टमरची बाही घेतलेली आहे, व्यवस्थित ठेवायची आहे. किंचित एक रेसवरती आपली बाही राहू द्यायची आहे. तर बघा मुंड्यामध्ये ही आपली फिटिंग व्यवस्थित येईल. आता आपल्याला जसे ते तसे आखून घ्यायचे आहे, व्यवस्थित धरायचे, आखून घ्यायचे. इथे कसेच मोजायची गरज नाही. तर बघा दोन्हीकडे आपल्याला असेच मोजून घ्यायचे आहे आणि आता बारीक शिलाई मारायची आहे. एकदम बारीक शिलाई मारून फिटिंग करायची आहे. सुरुवातीला आपल्याला मशीनचा धागा मागे पुढे करून झिगझॅग करून शिलाई मारायची आहे, जेणेकरून तो धागा लॉक होईल, म्हणजे शिलाई कशीच निघणार नाही. तर बघा इथे एक शिलाई मारलेली आहे. आता या शिलाईच्या बाजूला आपल्याला अजून 2 शिलाई मारून घ्यायची आहे. हे कशासाठी, जेव्हा महिलेला कधी ब्लाऊज फिट झाला, उसवायचं काम पडेल, तेव्हा ती महिला ब्लाऊज उसवू शकेल. तर ह्या 2 टिपा आपल्याला अजून द्यायच्या आहे. तर ह्या अर्ध्या इंचाच्या किंवा पाव इंचाच्या अंतरावर तुम्ही देऊ शकता. असे मी दोन्ही साईडला फिटिंग करणार आहे. मैत्रिणींनो हा ब्लाऊज कस्टमरला इतका व्यवस्थित बसला की कस्टमरने अजून 4 ब्लाऊज स्टिच करायला दिलेले आहेत. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बारकाईने मी तुम्हाला फिटिंग कशी करायची, बाहीचे माप न घेता बाहीची फिटिंग कशी करायची ते सुद्धा सांगितलेले आहे. तर एकदम सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा.
त्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर आपल्या ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. आता शेवटी तुम्हाला टीप सरळ रेषेमध्ये दुसरी पण मी दाखवणार आहे की कशी आली. तर बघा किती व्यवस्थित आपली टीप इथे आलेली आहे. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.